नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचे आमच्या हॉरर पान या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेलो आहे शेवटची इच्छा या कथेचा शेवटचा भाग म्हणजेच अंतिम भाग. तर चला मग आपल्या कथेला सुरुवात करूया. अनिकेत गावाच्या हद्दीत आला तेव्हा दिवे लागण्याची वेळ झाली होती. गावात पाय ठेवता ठेवताच त्याला अनिकेतचं अस्तित्व सतत आपल्या आजूबाजूला घुटमळत आहे असं जाणवू लागलं. त्यात पण एक प्रकारची अधीरता होती. मानसिकरित्या पाहिले तर हा एक वेगळाच प्रकार वाटत होता. जणू काही मेल्यानंतरही निकेतचा स्वभाव जिवंत होता. हट्टीपणा, जिद्दीपणा, स्वतःला हवं ते मिळवून घेण्यासाठी काहीही करण्यास तयार आणि नाही मिळालं तर अधीरता, राग, चिडचिड ही एक प्रकारची मानसिक दुर्बलताच होती. स्वतःवर संयम नसणे हे काही चांगले लक्षण नव्हते. पण घरच्यांनी निकेतच्या या स्वभावाला विरोध तर केलाच नव्हता. उलटे त्याचे लाड पुरवले होते. ते वेगळेच आणि तोच स्वभाव, तीच अधीरता त्याच्यासाठी नाशक ठरली होती. निकेतचे होत गेलेले प्रखर विचार आणि जबरदस्त इच्छा हेच या गोष्टीचं मूळ होतं. एका प्रकारे भूत किंवा पिशाच्च म्हणजे दुसरे तरी काय? एखाद्या माणसाचा इच्छेविरुद्ध मृत्यू होणे आणि त्याचे इमोशन्स मृत्यूनंतरही जागृत राहणे, मग ते प्रेम असो, घृणा असो किंवा अजून काही. त्या व्यक्तीची मागे राहिलेली एंटिटी सजीव माणसाच्या इमोशन्सचा सहारा घेत त्याला हॉन्ट करणे आणि आपल्या इच्छा पूर्ण करणे. पण हे इमोशन जबरदस्त स्ट्रॉंग हवं. निकेतसारखं अगदी जुनूनीच म्हणू. स्वतःला भूतावरचं माहिती असलं नसलं सगळं ज्ञान मनाशी पाजळत अनिकेत गावात पोचला. त्याने डोक्यातले सगळे विचार बाजूला सारले आणि तो त्याच्या वाड्याच्या दिशेने जाणारा मार्ग सापडतो का ते शोधू लागला. पण 20 वर्षात गाव पुष्कळ बदललं होतं आणि त्याला काहीच ओळखीचं दिसत नव्हतं. तो कारमधून उतरला आणि झपाझप समोरच्या दुकानाजवळ आला आणि तिथल्या दुकानदाराला त्याने विचारले, नारायणरावांच्या वाडीवर जायचा रस्ता सांगाल प्लीज? मला जरा घाई आहे. दुकानदार 2 मिनिटे अनिकेतकडे पाहतच राहिला आणि म्हणाला, नवीन दिसता इकडं पाहुणं. त्या वाडीवर काय काम तुम्हासी? तिकडे जावा नका, लय बोंगाळा जागा हाय बघा ती. अनिकेत त्याच्या प्रश्नांच्या भडीमाराने आणखीनच त्रासला आणि म्हणाला, तुम्ही फक्त पत्ता सांगा, बाकी मी माझं पाहून घेईन. त्या माणसाने जरा विचित्र नजरेनेच अनिकेतकडे पाहिलं आणि रस्ता सांगितला. अनिकेत धावतच कारपाशी आला आणि त्यानं वाडीकडे कूच केले. त्याचा मोबाईल सारखा वाजत होता, पण त्याने तिकडे दुर्लक्ष केले. सकाळपासून तो ऑफिसमधून असा निघून गेल्याने त्याला तिकडून फोन येत होते आणि स्वीटी काकूंचे पण मिस कॉल होते. प्रीती घरी आली नाही म्हणूनच त्यांनी फोन केले होते. 15 मिनिटात तो वाड्यासमोर येऊन पोचला आणि त्याच्या पोटात धस्स झालं. वाडा जळून खाक झाल्यासारखा दिसत होता आणि आवारात सगळीकडे उंचच उंच गवत वाढले होते. अवतीभोवती आगीत जळून निघालेल्या कितीतरी गोष्टी विखुरल्या होत्या. त्याने वाड्याचा मुख्य दरवाजा उघडला तसं त्याला समोरच उभ्या असलेल्या करपलेल्या पिंपळाच्या पायथ्याशी टायरने तयार केलेल्या झुल्यावर स्मिता बसलेली दिसली. तो तिला पाहताच 2 पावले मागे सरकला. तिने तोच परकर पोलका घातलेला होता जो मरण्यापूर्वी त्याने तिच्या अंगावर पाहिला होता. तिच्या डोळ्यात एक वेगळीच ओढ होती. तिचा चेहरा ठिकठिकाणी फाटला होता आणि त्यातून अळ्या वळवळत होत्या. अनिकेतला स्मिताचा अवतार पाहून अगदी नकोसे झाले. त्याने भीतीने आवंढा गेला व वाड्याकडे पाहिले आणि त्याला तो दिसला. वाड्याच्या एका रूमच्या खिडकीत तो उभा होता.
अगदी 20 वर्षापूर्वी होता तसाच. 12 वर्षाचा, हाफ पॅन्ट आणि शर्ट घातलेला, चेहऱ्यावर आसुरी हास्य असलेला निकेत. अनिकेतला त्या क्षणाला तो वाडा सोडून जावे वाटले, पण प्रीतीसाठी त्याला आत जाणे भाग होते. तो जड पावलांनी पुढे जाऊ लागला, तसं त्याला निकेत वाड्याच्या प्रत्येक खिडकीपाशी दिसू लागला, कधी मोठा तर कधी छोटा. अनिकेत वाड्याच्या पोर्चमध्ये पोहोचला आणि दार आपोआपच आत ढकललं गेलं. 20 वर्ष जुने झाले असल्यामुळे आणि आगीत होरपळून निघाल्यामुळे वाडा पुष्कळसा पडीकच होता. देवाचा धावा करतच अनिकेतने आत पाऊल ठेवले, तसं त्याला वाड्यात कुठेतरी प्रीतीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. तो भावनेच्या भारात वाट मिळेल तिकडे प्रीतीला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच सापडत नव्हती. तो जिना चढून वर जाऊ लागला, तसं त्याला निकेत जिन्याशी बसलेला दिसला. पांढरा फट्ट चेहरा आणि डोळ्यात क्रूरपणा. निकेतला पाहून अनिकेत जोराने ओरडला, "मी आलोय, आता तरी सोड माझ्या प्रीतीला. तिने तुझं काय बिघडवलंय? का असं छळतोय तिला? हवं तर माझं प्राण घे, पण माझ्या प्रीतीला या वाड्यातून सुखरूप जाऊ दे." त्याच्या बोलणं संपते न संपते तोच त्याला निकेतचा आवाज ऐकू आला. आवाजात जबरीक होती आणि घोगरेपणा होता. "अन्या, तू हे चांगलं नाही केलंस. इतके वर्ष मला ताटकळत ठेवलंस. मी तुझी वाट पाहत 20 वर्षे काढलीत, पण तू तू मात्र मला पाहत विसरलास लेका. तुला रस्त्यावरून उचलून तुला घरात पुराचं स्थान देणाऱ्या आईवडिलांमध्ये तू आपल्या आईवडिलांना विसरलास, स्मिताला विसरलास. तू तुझ्या परिवाराला धोका दिलास अन्या, आणि नव्या आईवडिलांना काय सांगितलंस आमच्याबद्दल." निकेत बोलत असतानाच अनिकेतच्या नजरेसमोरून झरझर गतकाळातले प्रसंग सरकू लागले. जणू काही निकेत त्याला ते सगळं दाखवत होता. क्षणात अनिकेतला तो स्वतः रस्त्यावरून धावत असलेला दिसला आणि त्याचं लक्ष मागे असल्यामुळे समोरून येणारी कार त्याला दिसली नाही आणि त्याचा अपघात झालेला दिसला. अनिकेत झालेला प्रसंग आश्चर्याने पाहू लागला. त्याच्यासोबत घरातून पळाल्यावर काय झालं हेच तो पाहत होता. गतकाळातली गोष्टी पुन्हा त्याला घडताना दिसत होत्या. फक्त फरक एवढाच होता की समोरचा लहान मुलगा पण अनिकेत होता आणि त्याला पाहणारा पण अनिकेत होता. छोट्या अनिकेतला जाग आली तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याच्या बाजूला एक कपल बसले होते. त्यांच्या गाडीसमोरचा तो आला होता, त्यामुळे त्यांनीच त्याला हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्याला डॉक्टरपासून पोलिसांपर्यंत सगळ्यांनी घरचा पत्ता विचारून झाला होता, पण तो बोलायला तयार नव्हता. झालेला प्रकार कोणाजवळ बोललो तर सगळे आपल्याला वेड्यात काढतील याची त्याला खात्री होती. हळूहळू त्या कपलमधल्या काकूंशी त्याची दोस्ती झाली आणि त्या त्याला रोज भेटायला येऊ लागल्या. 2 महिन्यानंतर त्याच कपलने त्याला दत्तक घेतले. त्यांना कोणी मूलबाळ नव्हते आणि अनिकेतच्या शांत सरळपणा त्यांना आवडला होता. मग एकदम अनिकेतला प्रीती दिसली. ती तिच्या आजीला विचारत होती, "आजी, बाबांना कोणीच भाऊ बहीण नाही का गं? माझ्या सगळ्या फ्रेंड्सला आत्या आहेत, काका आहेत, मलाच तेवढे कोणी नातेवाईक नाही बघ. कोणी भाऊ बहीण पण नाही आणि आईकडून पण कोणी काही येत नाही. मला अगदी एकटं वाटतं बघ आजी." प्रीतीचं बोलणं ऐकून तिची आजी तिला म्हणत होती, "तुझ्या बाबांना एक जुळा भाऊ आणि एक छोटी बहीण होती बघ, पण आता ते कुठे असतात याची मला काही कल्पना नाही, कारण तुझ्या बाबांना त्यांच्याबद्दल बोलायला आवडत नाही. तेव्हा तू पण त्याला असं काही विचारू नको हो." रात्री बेरात्री तो त्यांची नावे घेऊन दचकून उठतो. त्यामुळे नाईलाजाने त्याने मला एवढे तरी सांगितले नाही तर ते पण बोलायला तो तयार होत नसे. प्रीतीने आजीला लागलीच नावे विचारली आणि आजीकडून नावे ऐकून ती रूममध्ये आली. आरशासमोर उभा राहून ती बडबडू लागली, "निकेत काका, मस्त आहे ना?
निकेत काका आता काय करत असावा आणि पप्पा का बरं त्याच्याबद्दल बोलायचं टाळत असावा. तो अगदी पप्पासारखाच दिसत असेल ना. हम्म, निकेत काकाला भेटता आलं असतं तर किती मज्जा नाही. पाहता पाहता अनिकेतला दिसणाऱ्या सगळ्या मेमरीज म्हणा किंवा विजन म्हणा एकदम नाहीसे झाले आणि निकेत पण खोकऱ्या आवाजात बोलला, आता कळलं मी तुझ्यापर्यंत कसं पोचलो ते. हो, प्रीतीने मला हाक मारली आणि इतके वर्ष तुझ्या शोधात असलेली मी एकदम चमकलो. कोणीतरी आपल्या रक्ताचा आपल्याला हाक मारतंय याचा सुगावा लागताच मला तुझ्या आसपासच कोणीतरी असल्याची मला खात्री पटली आणि मी आवाजाच्या दिशेने तुझ्यापर्यंत पोचलो. पण तू काही सहजासहजी मानला नसतास हे मला माहिती होतं. तू 20 वर्षापूर्वी जेव्हा बांधला नाहीस तर आता तर मुळीच कमजोर पडला नसतास. तू देखील माझ्यासारखाच होतास, मनाचा पक्का, सहजासहजी कोणाच्या ऐकण्यात न येणारा. आणि म्हणूनच 20 वर्षापूर्वी मी तुझं मन काबीज करू शकलो नाही. पण आता माझी शेवटची इच्छा पूर्ण होणार. प्रीतीसाठी तू नेहमीसाठी माझ्याजवळ राहणार. इतके बोलून निकेत क्रूर हसला आणि वाड्यावर प्रीतीची आर्त किंचाळी गुंजली. अनिकेत धावतच आवाजाच्या दिशेने जाऊ लागला आणि त्याला रूमच्या खिडकीतून प्रीती उंचच उंच गवत असलेल्या बागेकडे धावताना दिसली. अनिकेत प्रीतीला आवाज देताच जिना उतरून खाली आला आणि गवतात शिरला. स्मिताचा प्रेत पुन्हा दिसेल की काय अशी वेडी भीती त्याच्या मनात भरून गेली. तो प्रीतीला शोधू लागला तसं त्याला गवतात एका ठिकाणी प्रीती अंग जोडून तोंडावर हात ठेवून बसलेली दिसली. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. अनिकेतला पाहून प्रीतीला अजूनच रडू कोसळले, पण ती जागीची हलली नाही. तो तिच्याकडे येऊ लागला तसे प्रीतीने त्याला मायनेच नाही खुणावले आणि लपायला सांगितले. तो हलकेच तिच्या थोडे दूर गवताआड राहून पाहू लागला. तसं त्याला प्रीतीच्या बाजूने एक आकृती 2 पायावर उड्या मारत वेडेवाकडे चेहरे करत काहीतरी शोधात जाताना दिसली आणि तो शहारला. ती स्मिता होती आणि तिचा चेहरा पांढरा फट्ट होता आणि ती अनिकेत आणि प्रीतीला शोधत असावी यात त्याला काही शंका नव्हती. त्याने हलकेच डोके वर करून महाराण टाईप बनलेल्या त्या बागेवर नजर टाकली आणि तो सुन्न झाला. गवतात जिथे जिथे आई, बाबा, आजी, आजोबा, निकेत सगळे शरीराला आळोखे पिळोखे देत वेडेवाकडे चेहरे करत भयावहपणे अनिकेत आणि प्रीतीला शोधत होते. त्यांचे शरीर एखाद्या तरल पारदर्शक पदार्थासारखे भासत होते, पण चेहरा मात्र अगदी जिवंत वाटत होता. समोरच्या दृश्य पाहून अनिकेतनं लागलीच प्रीतीला स्वतःजवळ यायची खूण केली. प्रीती दबक्या पावलांनी त्याच्याजवळ आली. त्याने तिला छातीशी घट्ट पकडले आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू जमा झाले. अनिकेत प्रीतीचा हात घट्ट पकडून हळूहळू गवतातच वाड्याच्या मेन गेटच्या दिशेने जाऊ लागला. त्याला बस त्या जागेवरून निघून जायचे होते आणि प्रीतीला सुखरूप ठेवायचे होते. गवतात त्याच्यासमोर हलकीच हालचाल झाली आणि त्याच्या मनात चर्र झाले. तो काही करणार त्याआधीच गवतातून एक चेहरा बाहेर आला आणि अनिकेत मागच्या मागे प्रीतीवर आदळला. ती अनिकेतची आई होती. त्याचा चेहरा पांढराफट्ट आणि भयावह होता. डोळे रागाने डबडबले होते. अनिकेतला पाहताच त्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. चेहऱ्यावर हास्य आले, डोळे प्रेमाने भरले आणि त्या अनिकेतला म्हणाल्या, अनिकेत बाळा, किती दिवस वाट पाहत होते मी तुझी. अनिकेतच्या डोळ्यात पाणी आले तसे त्याला आईच्या बाजूला आजी, आजोबा, बाबा आणि स्मिता दिसले. सगळ्यांचीच रूपे बदललेली होती. कोणाच्याच चेहऱ्यावर भयानकता नव्हती. अनिकेतला पाहतच सगळे चेहरे गतकाळातील काळ्या सावलीच्या अधिपत्याखालून बाहेर आल्यासारखे वाटत होते.
प्रीती आश्चर्याने होत असलेला प्रकार पाहत होती आणि एकदमच सगळे तिच्याकडे पाहू लागले. तशी तिला भीती वाटू लागली. तिला पाहतच सगळे समाधानाने हसले आणि त्याच्या मागून एक घोकरा आवाज घुमला. "काय करता? काय आहे? धरा त्याला. आपल्यासोबत राहायचं त्याला नेहमी करता." अनिकेतने भीतीनेच त्या दिशेने पाहिले. तिथे निकेत होता. तो दोन्ही हात-पाय मुडपून सरपटत पुढे येत होता. त्याचं सर्वांग काळकुट्ट होतं आणि डोळे लाल होते. त्याची जीभ वळवळत होती. निकेतचं ते रूप पाहून प्रीती जोरात किंचाळली आणि निकेत जोराजोरात हसू लागला. अनिकेतने प्रीतीला घट्ट पकडले आणि तो पळू लागला तसं निकेतचा आवाज त्याच्या कानात घुमू लागला. "कुठे कुठे आणि किती पळशील अन्या? मी सगळीकडे पिच्छा पुरवील बघ." धावता धावताच अनिकेत एका ठिकाणी ठेच लागून खाली पडला आणि प्रीतीचा हात त्याच्या हातून सुटला. प्रीती जोराजोराने ओरडू लागली आणि निकेत तिच्याकडे सरपटत सरपटत जाऊ लागला. अनिकेत उठून प्रीतीजवळ जाणार त्याआधीच त्याला प्रीतीच्या मागे 5 पारदर्शक आकृत्या उमटलेल्या दिसल्या. क्षणात तिथे त्याला त्याच्या घरच्या लोकांचे चेहरे दिसू लागले. पण ते चेहरे भीतीदायक नव्हते अन त्या चेहऱ्यांवर एक वेगळेच तेज होते. निकेत त्यांना पाहून जागीच थबकला आणि म्हणाला, "हे काय चालवलंय तुम्ही सगळ्यांनी? आपल्याला त्या दोघांना आपल्या सोबत न्यायचंय. माझी शेवटची इच्छा पूर्ण करायचं वचन दिलं होतं आजोबा तुम्ही मला, आणि आता तुम्ही त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या मागे उभे राहताय." त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. आजोबा निकेतकडे पाहताच बोलले, "तुझी प्रत्येक गोष्टी ऐकून मी माझ्या परिवाराचा नाश करून घेतला. तुझ्या विरहामध्ये मी नको त्या गोष्टीसाठी तुला हो म्हणून बसलो. तुझ्या पिंडीला कावळा शिवत नाही म्हटल्यावर जीव कासावीस झाला आणि तिथेच मी चुकलो. तू मेल्यावरही स्वतःचा एकेकोरपणा सोडला नाही आणि तुझ्यावरच्या प्रेमापोटी आम्ही सगळेच तुझ्याकडे ओढलो गेलो. पण आता नाही. आता तूच अनिकेतला आणि प्रीतीला काहीही इजा करू शकणार नाहीस." आजोबांचं बोलणं ऐकून निकेतच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलू लागले. तो रागाने, द्वेषाने चिडून उठला आणि अनिकेत प्रीतीच्या दिशेने जाऊ लागला. "मला थांबवायची ताकद कोणातच नाही आणि तुम्ही कोणीच मला थांबवू शकत नाही." असं बडबडत त्याचं ती भयावह आकृती पुढे पुढे सरकू लागली. पण थोड्या वेळातच तो आजूबाजूने 5 सावल्यांनी घेरला गेला. आजी आजोबा, बाबा, आई आणि स्मिता त्याला घेरून उभे होते आणि तो मोठमोठ्याने आक्रोश करत होता. पण 5 जणांसमोर त्याची शक्ती कमी पडू लागली. हळूहळू त्या सगळ्यांभोवती धोके जमा होऊ लागले. होत असलेला प्रकार पाहून प्रीती अनिकेतला घट्ट बिलगली, तर अनिकेतच्या डोळ्यात आपल्या परिवारासाठी पाणी होते. त्या सगळ्यांनी अनिकेत अन प्रीतीकडे पाहिले आणि आजोबा अनिकेतला म्हणाले, "अन्या, लेकरा मला माफ कर. माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागत आहे. माझ्या मूर्खपणामुळे. पण तू काळजी करू नकोस. तुला पाहायची इच्छा मनात असल्यामुळे आम्ही सगळे मुक्त होऊ शकत नव्हतो. आता तुला पाहिल्यावर आम्ही मुक्त व्हायला मोकळे आहोत आणि निकेतला पण याच्या पापांची शिक्षा मिळेल. आम्ही त्याच्या अवतीभोवती असेपर्यंत तो तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. काहीही इजा करू शकणार नाही." अनिकेत भरल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहत होता. त्याला काय बोलावे सुचत नव्हते. निकेत जोरजोरात ओरडत होता. त्याने आपल्याला धोका दिला, एकटे सोडले, त्याला साथ देताय तुम्ही, असे बडबडत होता. मध्ये सहज होता आणि काही वेळातच त्याच्या अवतीभोवती एक वलय निर्माण झाले आणि ते सगळे हवेत विरावे तसे नाहीसे झाले. अनिकेत झालेला प्रकार पाहून रडू लागला अन प्रीती त्याला पाहून रडू लागली. जिवंतपणी नसो, पण मेल्यानंतर मात्र त्याच्या परिवाराने त्याला वाचवले होते आणि प्रीतीला देखील. अनिकेत भावनाविवश होऊन कितीतरी वेळ ते नाहीसे झाले होते.
त्या जागेकडे पाहत राहिला. वर्षानुवर्ष पछाडलेला वाडा आज मुक्त झाला होता आणि त्यासोबत अनिकेतही.